नमस्कार मंडळी, प्रियांका वाळुंज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग पाहूया याची रेसिपी। आज आपण कांदा आणि बटाट्यापासून खुसखुशीत अशी पुरी दाखवणार आहोत। बनवायला अगदी सोपी आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी हा उत्तम ऑप्शन आहे। ही पुरी दह्यासोबत, हिरव्या चटणीसोबत किंवा केचप सोबत सुद्धा भन्नाट लागते। साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये बटाट्याच्या फोडी करून घालायच्या। हा बटाटा सोलून व स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कांद्याचे सुद्धा छोटे तुकडे करून घालायचे। जिरं घातलंय, हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घालूया आणि मुठभर कोथिंबीर घातलेली आहे। आता याची बारीक पेस्ट करून घेऊ। हे बघा, एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यामध्ये गव्हाची कणिक घालूया, बारीक रवा घालायचा, हळद पावडर घालू, चवीनुसार मीठ घालूया आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस पेस्टमध्ये मिसळून घेऊया। यामध्ये पाण्याची अजिबात गरज लागत नाही। पीठ थोडे सैलसर वाटले तर सुकं पीठ घालायचं आहे आणि अशी घट्टसर कणिक मळायची आहे। आता ही कणिक 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। 10 मिनिटे झालेली आहेत। आता ही कणिक ताटामध्ये काढून घेऊ आणि पुन्हा थोडीशी मळून घ्यायची आहे। आता हाताला तेल लावून पिठाचे छोटे गोळे घेऊन पुरी लाटायची आहे, त्यामुळे हाताला पीठ चिकटत नाही। पुरी लाटताना थोडंसं सुकं पीठ लावून लाटून घ्यायची आहे। पुरी जास्त पातळ किंवा जाड न लाटता मीडियम साईज अशी लाटायची आहे। या बघा, अशा पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये बनवू शकता। या शेपमधील पुरी सुद्धा छान अशी टम्म फुगते। जरा वेगळा असा आकार दिला तर मुलं सुद्धा आवडीने खातात। हे बघा, अशा 2 शेपमध्ये पुऱ्या बनवल्या आहेत। तेल गरम झालेलं आहे आणि गॅस मीडियम ठेवलेला आहे। आता पुरी तळून घेऊ। पुरीला थोडं प्रेस केलं की छान अशी टम्म फुगते। गोल्डन रंगावर तळायची आहे। ही छान अशी पुरी तयार झालेली आहे। रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि या पुरीला कांद्याचा अजिबात वास येत नाही। ट्रायंगल शेपची पुरी सुद्धा छान टमटमीत फुगलेली आहे। या पुऱ्या तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता। नाश्त्यासाठी अगदी झटपट होणाऱ्या आहेत। यांना बनवायला जास्त वेळ लागत नाही। या पुऱ्या तुम्ही चटणी, सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकता। चवीला अगदी अप्रतिम लागतात। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।